जय महाराष्ट्र. मी सौरेश्मा तपासे. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीमध्ये जो AI समिट जो सुरू आहे किंवा झाला, आपल्या देशाप्रमाणे संपूर्ण जगभरामध्ये तो प्रसिद्ध असा AI झाला. कारण त्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडल्यात ज्या संपूर्ण जगाने पाहिलेल्या आहेत. ज्या प्रकारे रोबोटिक डॉग जो गलगोटे युनिव्हर्सिटीमध्ये जे त्यांची संबंधित महिला व्यक्ती होती, त्यांनी जे मीडियाच्या समोर येऊन सांगितलं की हा कसा आम्ही 300 करोड रुपये देऊन खर्च केला. नंतर ते जगासमोर आलं की ते चायनाचा रोबोट आहे जो ह्यांनी आपला म्हणून दाखवला. आणि त्याप्रमाणे संपूर्ण जगभरामध्ये ह्या गलगोटे युनिव्हर्सिटीने जे काय हे कांड केलं त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा ही डागाळली, हे संपूर्ण जगाने पाहिलं आहे. त्याचबरोबर जेव्हा हा AI समिट चालू होता त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या AI समिटला जेव्हा भेट द्यायला गेलेले असताना त्यांचे काही फोटोशूट किंवा रील असतील ते शूट करण्यासाठी जेव्हा तिकडच्या सगळ्या लोकांना जेव्हा बाहेर काढण्यात आलं, सर्वांना जेव्हा बाहेर काढलं, त्यांचं सामान तिथेच ठेवून त्यांना बाहेर काढण्यात आलं. ते शूट जवळजवळ 5 ते 6 तास चालू होतं. आणि त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इतका कडेकोट बंदोबस्त असतानासुद्धा त्या समिटमध्ये बऱ्याच जणांचे इक्विपमेंट, बऱ्याच जणांचं महत्त्वाचे सामान, पेन ड्राईव्ह हे सगळं चोरीला गेलं. आणि ह्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या देशाची बदनामी झाली की ह्या समिटमध्ये पंतप्रधानांचं सुरक्षा कवच असताना त्या दरम्यान एवढ्या सगळ्या चोऱ्या झाल्या. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्याप्रमाणे जगामध्ये जेव्हा एप्स्टेन फाईल्सचं जेव्हा प्रकरण सुरू आहे आणि त्यामध्ये आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं अनिल अंबानी असेल किंवा हरदीप पुरी असतील यांचे ज्या प्रकारे नावं समोर आलेली आहेत आणि त्यामुळे जगभरामध्ये ह्या नावांची सुद्धा चर्चा चालू आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज यूथ काँग्रेसने ह्या AI समिटच्या प्रदर्शनाच्या वेळेला आंदोलन केलं आणि त्यांनी जगामध्ये कशी आपल्या देशाची बदनामी सुरू आहे किंवा अमेरिकेपुढे नरेंद्र मोदींनी आपल्या देशाला कसं गहाण ठेवलेलं आहे, सरेंडर केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या निषेधार्थ यूथ काँग्रेसने आंदोलन केलं. ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण जगासमोर आहेत किंवा आपल्या देशातल्या सगळ्या लोकांनी पाहिलेल्या आहेत. परंतु आमच्या मीरा भाईंदर शहरामध्ये सातत्याने एक गोष्ट घडते, म्हणजे कितीही शरमनाक गोष्ट असेल किंवा कितीही लांछनास्पद गोष्ट असेल जी जगामध्ये सुरू आहे, जी देशामध्ये सगळीकडनं सुरू आहे, पण मीरा भाईंदरमध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांकडनं अशा प्रकारचा निषेध व्यक्त केला जातो. आता मागच्या वेळेस पण त्यांनी एक गुन्हा नोंद करण्यासाठी इथे पोलीस स्टेशनला गेले होत्या. त्या म्हणजे एक विद्रोही गायिका आहे, त्या गायिकेच्या विरोधात की महिलांच्या भावना दुखावल्या वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आज त्या पुन्हा भाजप महिला मीरा भाईंदर महिला मोर्चा ह्या आज निषेध व्यक्त करत होत्या, आंदोलन करत होत्या, मीडियासमोर आपलं स्टेटमेंट देत होत्या की ह्या AI समिटमध्ये यूथ काँग्रेसकडनं जे निषेध व्यक्त करण्यात आला त्याच्याने जगासमोर आपल्या देशाची छबी ही खराब झाली असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला ना ह्या सगळ्या गोष्टीवरती असं वाटतं की जगासमोर ह्या महिलांना माहिती नाही आहे की आपल्या देशाची छबी जी आहे ना ती जगासमोर केव्हाच आलेली आहे. जी काय अवस्था आपल्या देशाची झालेली आहे, ज्या काय गोष्टी समोर आलेल्या आहेत, जे हरदीप पुरीचं जे काय प्रकरण पुढे आलेलं आहे, अनिल अंबानी, तो जेफ्री एप्स्टीन, त्याचे जे काय मेल्स आलेले आहेत, संवाद आलेले आहेत समोर, ज्या प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांचा त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे, किंवा ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसमोर ज्या प्रकारे मोदींचं जे काही चालू आहे, जे टॅरिफचा विषय आहे, आपल्या शेतकऱ्यांचे पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे. अमेरिकेकडनं येणाऱ्या मालाला 0 टॅरिफ आणि आपल्याकडनं जाणाऱ्या मालाला 18% टॅरिफ असं जे काय चालू आहे, ह्या सगळ्यामध्ये ह्या महिलांना दिसत नाही की देशामध्ये काय चाललेलं आहे. जेफ्री एप्स्टेनचं जे प्रकरण पुढे आलेलं आहे तिकडे जाणारी लोक सभ्य होते का? तिकडे काय करायला जात होते? ते असं जगातला कुठला महत्त्वाचा
तो आयलंड होता की जिथे हे नामांकित व्यक्ती जात होते, किंवा जरी गेले नसतील तरी त्यांची नावं त्या मेलमध्ये आहेत, त्या फाईलमध्ये आहेत. त्यामध्ये नरेंद्र मोदींचासुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी हरदीप पुरी ह्यांनी कबूल केलेलं आहे की मी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जर ह्याच्यामध्ये जर चौकशी बसली तर बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या जगासमोर, आपल्या देशासमोर येणार आहेत. आणि याच्यामुळे आपल्या देशाची बदनामी झाली नाही का, या महिला कार्यकर्त्यांना मी विचारेन. या गोष्टीमध्ये आपल्या देशाची काही बदनामी होते की नाही असं ह्यांना वाटत नाही की ह्यांनी जो आज निषेध मोर्चा काढलेला आहे. खरं तर मला असं वाटतं की ज्या दिवशी एप्स्टीन फाईलमध्ये जेफ्री एप्स्टीनच्या आयलँडवरती जे जे काय झालेलं आहे ते संपूर्ण जग पाहत आहे. ज्या प्रकारे लहान मुलींचं लैंगिक शोषण असेल किंवा लहान मुलांचं मांस खाल्ल्यापासूनचं सगळं प्रकरण जे आपण बघतो आहे, जे पाहतो आहे, हे आपली इज्जत वाढवणारा विषय नाही आहे. ह्या म्हणजे हे माणूस माणसात नाही ह्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि ह्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. महिलांना खरं तर ह्याविषयी जास्त एक इमोशन्स असलं पाहिजे. पण या महिला भाजप किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ते जे काय करते त्याच्यावरती एक शब्द न काढणारी भाजपा आणि त्यांच्या ह्या महिला ह्या कुठल्याही विषयावरती निषेध व्यक्त करतात. मागच्या वेळेस आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महिलांना काय सल्ला दिला की महिलांनी वेश्या व्यवसायाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून बघायचं. मग याच्यामध्ये ह्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध पहिला व्यक्त करायला पाहिजे होता. का नाही केला? का तर ते तुमच्या पक्षाचे आहेत म्हणून ते जेवढं बोलतात ते सगळं चांगलं. देशाची प्रतिमा ही ज्या दिवशी एप्स्टीन फाईलमध्ये नाव आलं तेव्हाच मलिन झालेली आहे. ज्या दिवशी एप्स्टीनच्या मेलमध्ये ज्या दिवशी हा मेल जगाने वाचलेला आहे की मोदींनी कशा प्रकारे ट्रम्प मोदीसाठी नाच केला असा उल्लेख केलेला. आता ते खरं की खोटं ते चौकशी दरम्यान येईलच. मग त्याच्यामध्ये आपल्या देशाची प्रतिमा ही काळवंडली नाही का, खराब झाली नाही का? म्हणजे मला हे समजतं आहे की भारतीय जनता पार्टी, मीरा भाईंदर स्पेशली, ह्यांना फक्त एवढंच येतं आहे की अरे मोदींच्या विरोधात कोण काय बोललं, ह्याच्या विरोधात कोण काय बोललं, तेव्हा तुम्ही आंदोलन करणार. पण तुमच्याच पक्षातल्या लोकांची जे काय जगामध्ये चालू आहे, भाजपाचाच पक्ष आहे ना आपल्या केंद्रामध्ये, ट्रम्पच्या बरोबर नाव कोणाच जोडलं जातं आहे? नरेंद्र मोदींचं आहे ना. हरदीप पुरी हा कोणत्या पक्षाचा आहे? ह्याचे मेल्स काय सांगतात? त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. याच्यावरती ह्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचं काय म्हणणं असावं? विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. फक्त यांना काय आहे ना, कोणतरी रिमोटसारखं कोणतरी आदेश देतो आहे की जावा तुम्ही आज निषेध करा. मग ह्या महिला उठतात आणि निषेध व्यक्त करतात. पण जर तुम्हाला निषेध व्यक्त करायचा आहे ना, सरसकट सगळ्यांवरती करा. जरा जगासमोर येऊ देत की तुमच्याच पक्षाच्या महिलांनी तुमच्याच नेत्यांना प्रश्न विचारला आहे. कारण जगाला सगळं माहिती आहे आणि भारत देशाच्या सगळ्या जनतेला खरं काय खोटं काय ते सगळं माहिती आहे. आणि आता मीडियासुद्धा हळूहळू तुमच्या विरोधात बोलायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा बघा, प्रत्येकाची एक वेळ येते आणि आता तुमची वेळ आलेली आहे. जे काय तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं आहे. आता आती तिथे माती असते. आता तुमची वेळ आहे आणि जगासमोर तुम्ही सिद्ध करा की नरेंद्र मोदी कसे बेकसूर आहेत, निर्दोष आहेत. त्यांनी ट्रम्पसाठी काहीच केलेलं नाही आहे. त्यांनी देशाला गहाण ठेवलेलं नाही आहे. त्यांनी आपल्या देशासाठी सरेंडर केलेलं नाही आहे. म्हणजे ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ते आम्हाला सांगतात की मी युद्ध थांबवलं, मी हे करायला सांगितलं, मी ते करायला सांगितलं, आणि त्यावरती मोदी एक शब्दसुद्धा बोलत नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सगळ्यांनी प्रश्न विचारलेला की ट्रम्प कोण आहे जो आमच्या सैन्यानं आदेश देईल की तुम्ही लढाई बंद करा. पण त्याच्यावरती नरेंद्र मोदी साहेबांनी एक शब्दसुद्धा काढला नव्हता. आणि त्याच्यामध्ये जगामध्ये देशाची प्रतिमा डागाळली नाही का? जे ऑपरेशन सिंदूर झालं, त्या महिला ज्यांचे पती त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये गेले, कोणाचे पिता गेले, त्या मुली आजही रडत आहेत.
जे वायदे केले होते ते पूर्ण केले का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मीरा भाईंदरच्या महिला ज्या कार्यकर्त्या आहेत ना, भाजपच्या महिला मोर्चाच्या, त्यांनी हे सगळी निदर्शनं करण्याच्या आधी ना, ते असतं ना की बाबा दिव्याच्या बुडाखाली कायम अंधारच असतो, तो अंधार बघत नाहीत. तेव्हा बघा, जनतेला सांगेन, बघा जे काय चाललेलं आहे, कोण कोणाच्या विरोधात निदर्शनं करतं आहे. जनतेने जागं व्हायला पाहिजे आणि जे काय आपल्या अवतीभोवती चाललं आहे ते बघितलं पाहिजे. दुसरा व्हिडिओ मी टाकणार आहे, तो नक्की बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.